आजचा आपला पहिला प्रश्न आहे, फोर्ब्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत खालीलपैकी कोणाचा पहिला क्रमांक लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जेफ बेझोस. जेफ बेझोस हे ॲमेझॉन या कंपनीचे संस्थापक व CEO आहेत आणि त्यांचा या फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिला क्रमांक लागतो. हे जे फोर्ब्स आहे ते फोर्ब्स एक अमेरिकन मासिक आहे किंवा फोर्ब्स ही अमेरिकेची एक प्रकाशन व प्रसारमाध्यम कंपनी आहे. ही कंपनी दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या याद्या किंवा रँकिंग प्रसिद्ध करते आणि नुकतेच ह्या फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे किंवा प्रसिद्ध केलेली आहे. त्या यादीमध्ये या जेफ बेझोस यांचा पहिला क्रमांक लागतो. जेफ बेझोस यांचा पहिला आहे, दुसरा क्रमांक लागतो बिल गेट्सचा आणि तिसरा लागतो वॉरेन बफेचा. आणि भारताचे मुकेश अंबानी जे आहे त्यांचा या यादीमध्ये 13वा क्रमांक लागतो. पहिला आहे जेफ बेझोस, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात चांगली कामगिरी करणारे राज्य या श्रेणीत पहिला क्रमांक कोणत्या राज्याला मिळाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतीच स्वच्छ सर्वेक्षण 2019चा निकाल जाहीर केला आहे आणि या निकालामध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारे राज्य म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारे राज्य या श्रेणीमध्ये छत्तीसगड या राज्याला पहिला क्रमांक मिळालेला आहे. पहिला क्रमांक आहे छत्तीसगडचा, दुसरा आहे झारखंडचा आणि आपलं महाराष्ट्र हे राज्य या यादीमध्ये किंवा या श्रेणीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे महाराष्ट्र हे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सर्वात चांगली कामगिरी करणारे भारतातील तिसरे राज्य आहे. पहिला आहे पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड. सोबतच मध्य प्रदेशमधील इंदूर हे शहर आहे ते देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे या स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छत्तीसगड. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोलापूर विद्यापीठ. सोलापूर विद्यापीठाचं नाव बदलून आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर असं नवीन नाव ठेवण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोलापूर विद्यापीठ. पुढचा प्रश्न, भारतीय हवाई दलाचे धाडसी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यकथेचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकात करण्याचा निर्णय नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. राजस्थान या सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यकथेचा समावेश आता राजस्थानच्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये असणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजस्थान. हा निर्णय राजस्थानने घेतलेला आहे. मॅपमध्ये बघा, हे आहे राजस्थान. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. तिथले राज्यपाल आहेत कल्याण सिंग आणि राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत अशोक गहलोत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय स्तरावर 500 एकदिवसीय क्रिकेट सामने जिंकण्याचा विक्रम करणारा भारत कितवा देश आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा. भारत व ऑस्ट्रेलिया यांची नुकतीच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेमधील दुसऱ्या सामन्यामध्ये भारताने विजय संपादित केला आणि या विजयासह भारत आता 500 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा जगातील दुसरा देश ठरला आहे. पहिला देश जो आहे तो आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 558 एकदिवसीय सामने जिंकलेले आहेत आणि दुसरा क्रमांक आहे भारताचा. भारताने सध्या 500 एकदिवसीय सामने जिंकलेले आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर. पुढचा प्रश्न, शासकीय कर्मचाऱ्यांचे वृद्ध पालक व दिव्यांग भाऊ बहिणींची सुरक्षा निश्चित करण्यासाठी व त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने प्रणम PRANAM ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आसाम. आसाम या राज्याने ही प्रणम ही योजना सुरू केलेली आहे. या प्रणमचा लॉंग फॉर्म आहे पॅरेंट्स रेस्पॉन्सिबिलिटी अँड नॉर्म्स फॉर अकाउंटेबिलिटी अँड मॉनिटरिंग. या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना उत्पन्नाचा स्रोत नसणाऱ्या आपल्या पालकांची व अविवाहित दिव्यांग भाऊ बहिणींची काळजी घेणे बंधनकारक असणार आहे आणि ही योजना नुकतीच आसाम या राज्याने सुरू केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आसाम. इथे आसामचा उल्लेख आलेला आहे मॅपमध्ये बघा, हे आहे आसाम. आसामची राजधानी आहे दिसपूर. आसामचे सध्याचे राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि आसामचे मुख्यमंत्री आहेत सर्बानंद सोनोवाल. आणि याच मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या प्रणम योजनेची सुरुवात आसाममध्ये केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 15व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
अजय नारायण झा. अजय नारायण झा यांची नुकतीच 15व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही जी नियुक्ती आहे ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या जागी करण्यात आलेली आहे. शक्तिकांत दास हे यापूर्वी 15व्या वित्त आयोगाचे सदस्य होते, परंतु ते RBIचे गव्हर्नर झाले, त्यामुळे ते पद रिक्त होतं आणि आता अजय नारायण झा यांची त्यापदी म्हणजे 15व्या वित्त आयोगाच्या सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री परिवार सन्मान योजना नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरियाणा. हरियाणा या राज्यामध्ये ही मुख्यमंत्री परिवार सन्मान योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी असून असे शेतकरी ज्यांना 5 एकरपर्यंत शेती आहे व ज्यांचं उत्पन्न 15,000पेक्षा कमी आहे, मासिक उत्पन्न 15,000पेक्षा कमी आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत हरियाणा सरकार 6,000 रुपये वार्षिक रक्कम प्रदान करणार आहे आणि ही योजना सुरू केलेली आहे हरियाणाने. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरियाणा. इथे हरियाणाचा उल्लेख आलेला आहे मॅपमध्ये बघा, हे आहे हरियाणा. हरियाणाची राजधानी आहे चंदीगड. हरियाणाचे सध्याचे गव्हर्नर किंवा राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य आणि हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर आणि याच हरियाणाने ही मुख्यमंत्री परिवार सन्मान योजना नुकतीच सुरू केलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आणि आता मागच्या व्हिडिओमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाचा कणा समजली जाणारी मिराज 2000 ही लढाऊ विमाने भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून खरेदी केली आहेत? प्रश्न पुन्हा एकदा, भारतीय हवाई दलाचा कणा समजली जाणारी मिराज 2000 ही लढाऊ विमाने भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून खरेदी केली आहेत? पर्याय दक्षिण कोरिया, फ्रान्स, जपान आणि अमेरिका. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.